सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा मैत्रिणींनो, आजपासून गणपती बाप्पाला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. तर इथे बघा मी छान प्रकारे आज इथे गणपती बाप्पासाठी इथे मोदक बनवलेले आहेत. आणि ही जी मोदक आहे ते मी इथे खवा आणि रव्यापासून बनवलेले आहे. आणि खवा आणि रव्याचा यूज करून मी इथे मोदक कशा प्रकारे बनवलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण सुद्धा असे पटकन असे 10 मिनिटात हे मोदक तयार करता येणार आहे. तर इथे बघा सर्वात आधी मी ती कढई ठेवून घेतलेली आहे. आता ही कढईमध्ये मी इथे बघा 1 वाटी छोट्या वाटी इथे खवा घेतलेला आहे. आणि हा खवा मी इथे मार्केटमधून फ्रेश विकत आणलेला आहे. आणि इथे बघा हा 1 वाटी खवा मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे यामध्ये हा थोडा खवा इथे हे आपल्याला 2 ते 3 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. गरम केल्यानंतर इथे बघा मी इथे तेवढेच जे वाटी मी खवा घेतला तेवढ्याच वाटीवर मी इथे साखर आणि खोबरा किस म्हणजे बारीक करून आणि त्यामध्ये वेलची पूड घालून ते सर्व मिक्स एकत्र बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याची मी इथे जी पेस्ट हे आहे पावडर आहे ते 1 वाटी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे बघा इथे हे जी छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे बघा थोडं 2 ते 3 मिनटंच हे गरम होऊ द्यायचं आहे, कारण की ही जी साखर आहे लवकर पिघलणार आहे. तर इथे आपल्याला बघा इथे हे जे पिकल्यानंतर याचा छान असा गोळा तयार होणार आहे. आता इथे बघा हे छान पिकलेली आहे. तर बघा इथे छान ही मिक्स झालेली आहे या खव्यामध्ये. तर इथे आता बघा हे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे जे थंड झाल्यानंतर पुन्हा हे कडक येणार आहे. तर इथे बघा आता मला यामध्ये थोडं इथे हे रवासुद्धा घालायचं आहे. तर मी इथे बघा थोडा इथे बघा अर्धा वाटी इथे हे रवा घेत आहे. तर इथे अर्धा वाटी बघा थोडं तूप घालून घेत आहे. आणि थोडं 1 चम्मच तूप घातल्यानंतर जो अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे तो इथे छान इथे भाजून घ्यायचा आहे. आणि बघा हा जो रवा आहे तो एकदम कमीच पॉवरमध्ये भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जळणार नाही. आता इथे बघा हा थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे. आणि नंतर हा रवा इथे बंद करून घ्यायचा आहे. तर मी यासाठी रवा घातलेला आहे की मला थोडं इथे कोरडं इथे सारण हवं आहे, म्हणून मी इथे रवा घातलेला आहे. तुम्हाला जर कोरडं सारण पाहिजे नसेल तर तुम्ही रवासुद्धा नाही घातला तरी चालणार आहे. खव्याचे पण छान बनतात. तर इथे बघा आता इथे हे जो रवा आहे मी इथे या खव्यामध्ये जो खवा आणि जी पिठी साखरचं सारण बनवलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे 2 ते 3 मिनटं म्हणजे जवळपास 5 मिनटं हे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आता बघा इथे हे छान मिक्स होत आहे. तोपर्यंत आपल्याला इथे काय करायचं आहे, जी आपल्यासाठी मोदक बनवण्यासाठी जी आपल्याला कणिक करायची आहे ती करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे थोडं त्यामध्ये नमक टाकलेलं आहे. थोडं चवीनुसार नमक टाकायचं आहे. आणि इथे बघा थोडं मी इथे 2 ते 3 चम्मच इथे मोहन टाकलेलं आहे, ते तुपाचं मोहन टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. आता इथे थोडं दुधानेच हे भिजवून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे मी छान दुधाने हे जो रवा आहे हा थोडा जाडसर रवा आहे. आणि हे जे गोळ आहे तो आपल्याला 1 गिलसरच भिजवायचा आहे. जेणेकरून हे बघा इथे हा 5 मिनटं हा मुरू द्यायचा आहे. 5 मिनटं झाल्यानंतर हा थोडा घट्ट होणार आहे. तर इथे बघा छान वाटी झाकून इथे 5 मिनटं तो मुरू द्यायचा आहे. तर बघा आता हे थंड झालेलं आहे. आता इथे छान ते पूर्ण गडे ते फोडून घ्यायचे आहे आणि मिक्स व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आहे. म्हणजे ते आपल्याला कोरडं सारण इथे बनवायचं आहे. तर इथे बघा छान इथे मिक्स झालेलं आहे. आणि आता आपल्याला इथे बघा जी कणिक आपण भिजवलेली आहे तर ती कणिक बघा जो रव्याचीच आपण बनवून भिजवलेली आहे. तर इथे बघा ही छान कडक आलेली आहे. आणि इथे बघा आता इथे छोटे मी इथे 21 गोळे करून घेणार आहे, कारण की मला गणपती बाप्पासाठी 21 मोदक बनवायचे आहे. आणि पटकन असे झटपट बनणारे हे मोदक आहे, कारण की आज सकाळी खूप घाई होत आहे, कारण गौरीचं पण विसर्जन करायचं आहे आणि पुन्हा गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे आहे. आता हे गणपती बाप्पासाठी मोदक मी घरच्या
जे मंदिर आहे देवघरासाठी, देवघरातल्या गणपतीसाठीच बनवत आहे. कारण की आमच्या गावाला गणपती बाप्पा असतात आणि आम्ही जेवणाच्या वेळेस मग गणपती बाप्पाला जेव्हा जेवण असते तेव्हा गावाला जातो. तर आता इथे बसवायला आम्ही काय गेलेलो नाही आहे. तर मी इथे घरीच मग इथे गणपती बाप्पासाठी 21 मोदक करत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे इथे हे जे गोळे आहे छान झालेले आहे. आता त्याच्या मी इथे छोट्या छोट्या इथे पात्या करून घेत आहे. छोट्या छोट्या आपल्याला करून घ्यायचे आहे. आणि इथे बघा हे जे ह्या पात्या आहे ह्या 21 पूर्ण आधी पटकन मी लाटून घेत आहे, जेणेकरून मोदक आपले हे पटकन 10 मिनटात तयार होणार आहे. तर इथे बघा हा ज्या 21 पात्या लाटून झालेल्या आहे, होत झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला सारण भरून मोदक तयार करून घ्यायचं आहे. तर बघा आता कसं आहे, मुलींची शाळा वगैरे असते, सुट्ट्या तेवढ्या मिळत नाही, म्हणून मी इथे आता गणपतीला फक्त गावाला जेवणासाठी जात असते. जेवण असते तेव्हा जात असते. आधी मी जायची 15 दिवस राहायची, पण इथे आता मुलींच्या शाळेमुळे माझं शक्य होत नाही. आणि इथे बघा आता हे जे पात्या झालेले आहे, आता पात्या झाल्यानंतर इथे बघा आता हे आपल्याला सारण यामध्ये छान भरून घ्यायचं आहे. आणि बघा छान प्रकारे मोदकला आकार आलेला आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे इथे मोदक तयार करून घ्यायचे आहे. तर बघा हे जे सारण आहे कोरडा असल्यामुळे मी इथे बघा इथे थोडं हातानेच ते घेत आहे आणि पातेच्या मधोमध ठेवायचं आहे. मधोमध ठेवल्यानंतर साईडला पूर्ण आपल्याला कळी बनवून घ्यायची आहे. आणि इथे बघा मधोमध इथे ते जोडून घ्यायचं आहे आणि दाबून जॉईंट छान करून घ्यायचं, जेणेकरून ते तेलामध्ये विरघळणार नाही. तर इथे बघा अशा प्रकारे इथे मी हे हातावरच बनवत आहे. आणि इथे बघा आपल्याला इथे साच्याचे सुद्धा मोदक बनवता येते, पण मी इथे हे जे मोदक आहे ते हाताचेच बनवत आहे. तर इथे बघा पटकन असे हातानेच पटकन 5 ते 6 मिनटात हे मोदक इथे बनवून होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, झटपट असे बनणारे हे इथे मोदक मी तुम्हाला ते सांगत आहे. तर हे जे मोदक आहे ते तळायचे पण कसे आहे, म्हणजे जेणेकरून ते तळण्यामध्ये म्हणजे तेलामध्ये फुटणार नाही, तर ते पण मी ते सांगणार आहे. तर इथे बघा छानसे असे मोदक इथे तयार झालेले आहे. आणि आपण हे रव्याचे केले असल्यामुळे आणि दुधाने भिजवले असल्यामुळे छान प्रकारे मस्त म्हणजे पांढरे शुभ्र असे हे मोदक इथे तयार झालेले आहे. तर बघा हे जे 21 मोदक आहे इथे बघा पूर्ण तयार झालेले आहे. आणि छानसे बघा इथे मस्त असा इथे डिझाईन्स तयार झालेली आहे आणि कढईसुद्धा छान आलेली आहे. आता हे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर तेल मी ठेवलेलं आहे आणि गरम पण तेल झालेलं आहे. त्यामध्ये मी इथे एक एक मोदक टाकून घेणार आहे. आणि हे जे आपण मी कळ्या बनवलेल्या आहे, तर त्या कळ्याचबरोबर तशा तळल्यानंतर दिसणार आहे. तर इथे बघा थोडं आपल्याला इथे झाऱ्याने हलवत जायचं आहे, जेणेकरून पूर्ण साईडला ते शिजून जायला हवं. आणि इथे बघा बघा ते इथे थोडं इथे फुगत पण आहे. आणि छान इथे बघा इथे छान फुगल्यानंतर छान प्रकारे असे हे मोदक इथे दिसत आहे. तर हे जे मोदक आहे तळल्यानंतर सुद्धा पांढरेच राहणार आहे, कारण की मी यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे आणि हे रव्याने भिजवले रवाचेच मोदक केलेले आहे, कणकीचा वापर केलेला नाही आहे, म्हणून हे इथे पांढरेच दिसणार आहे. आणि पांढरे दिसूनही पण छान असा इथे कडकपणा यामध्ये येणार आहे. बघा छान कडक असे क्रिप्सी असे हे इथे मोदक तयार झालेले आहे बघा इथे. तर बघा झटपट होणारे हे इथे मोदक इथे मी आज आपल्यासोबत इथे शेअर करत आहे. तर बघा इथे मैत्रिणींनो, आपल्याला जर घरी वगैरे खवा पण नसेल तर आपण इथे साखर आणि खोबऱ्याचे सुद्धा अशाच प्रकारे मोदक बनवू शकतो. तर तर बघा इथे छान इथे बघा छान इथे कलर आलेला आहे. आणि एकदम म्हणजे इथे ब्राऊन एकदम खूप जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचे नाही आहे, कारण की हे जे मोदक आहेत हे इथे रव्याचे बनवलेले असल्यामुळे ते थोडे व्हाईटच राहणार आहे, पांढरेच राहणार आहे. तर इथे बघा दुसरे पण मी इथे बाकीचे राहिलेले सुद्धा मोदक इथे तळून घेणार आहे. बघा याला पण छान कलर येत आहे आणि इथे मस्त हे फुगत पण आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे हे जे मोदक आहे इथे मी इथे
बनवलेले आहेत. तर बघा छानसा असा कलर या मोदकला आला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे या गणपती बाप्पामध्ये इथे मोदक नक्की करून बघाल. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल. धन्यवाद.